सांगा, नाव सांगा तुमचं. देवानंद भाऊ विश्वकर्मे. पत्ता सांगा कुठचा आहे तर. मागची गली ओलांडले तुम्ही का पहिल्याच नंबरचं आपलं घर आहे? अरे पत्त्यात काय आता असं लिहू का मग? मागची गली ओलांडली का पहिल्याच नंबरचं घर? काही राजू, अरे बरोबर सांग ना पत्ता. तुम्ही कसा लिहिता तर? अरे देवानंद भाऊ बरोबर सांगत येईल पत्ता. कास्तकार गल्ली नंबर 2, राहणार सातबारा का, तालुका जिल्हा अमरावती, असं सांगत येईल. तात्या कुठे गेले आता? अरे काय माहिती आहे कुठे गेले तर. अरे इथं किती मोठी लाईन आहे, वेळ चालला जाईन तर मग काय करसान? हा, हे समजून नाही राहिलं राजा. या बरं आपलं घ्या बरं, लिहा नाव लिहा. तात्या लेले. अरे वा, इकडे वा, लाईनीत लागा. आम्हाला काय पागल समजून राहिले का तुम्ही? अरे हो रे वा, मागं होय. मोठा चालला तिथं समोर समोर. चल मागं वळ लवकर लाईनीत. आम्ही पागल आहे इतक्या वेळ उभा आहे तर. हे पागल आहे का म्हटलं? एवढे मोठे लाईनीत लागले आहे, अशा मंदात येसान आणि रूल तोडसान, हा नियम तोडसान म्हटलं तर तुमची नोंदणी स्वीकारल्या नाही जाईन. पहिले सांगू राहिलो, चला लाईनीत सारखे. अरे नाही नाही, असं नका करू. लागतो लाईनीत, लागतो लाईनीत. अरे आम्ही काय पागल आहे का इथं? किती वेळ लाईनीत उभा आहे ना. बस जाऊ द्या ना, लागलो ना आता. शांत राहा ना. काय तुम्ही दिगंबर भाऊ? सांगा तुमचा पत्ता सांगा. अरे थोच तो होय त्यानं सांगितलेला. हा, त्यानं सांगितला म्हणे ना, तो जो माझा पत्ता. काय 10 वेळा पत्ता सांगा करू राहिला. बरं झालं तुमचं, जा. चला नेक्स्ट. अहो दादा, आम्हाला काय पागल समजून राहिले का तुम्ही? आम्ही तुम्हाला इकडे पाहू राहिलो, आवाज देऊ राहिलो आणि तुम्ही तिकडून कुठे शॉर्टकट घुसले? अरे मॅ म्हटलं शॉर्टकट मध्ये घुसला आपलं लवकर काम होऊन जाईल म्हणून पटकन तिकडून गेलो, तर त्याने हाकलूनच दिलं. हे बाकीचे पागल आहे का लाईनीत लागले? तुम्ही शॉर्टकट घेऊन राहिले तर काही आपलं असे कामं नका करत जाऊ ना. आता त्यानं नसती घेतली नोंदणी तर तुमची. अशी कशी नसती घेतली नोंदणी? गावात शर्यत भरवायची नाही का त्याले? हा, या लाईनीत लागा ना, इकडे गोष्टी करू राहिले. लाईनीत लागा तिकडे समोर पा. अरे बाप्पा 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 बाप्पा, लाईन होगा काय होई हे? अरे बाप्पा, 1 2 3 4 5, देवानंद भाऊ 6, मी 7. अरे बाप्पा, लय कॉम्पिटिशन टॉपची आहे. अरे नमस्कार हो, नमस्कार पाटील. या इकडे लाईनीत या, नाही तर अधिक मग नोंदणी घेणार नाही. या इकडून या. तिथं उभाच नका राहू. आताच तर म्हणे नोंदणी नाही घेईन म्हणे तुमची, मग काय करा? कोणतंही कोण काय आहे आता? 3 झाले का 2च्या बाद आपलाच नंबर आहे. चला वा, समोर समोर वा पटापट. वेळ वा घरवाले का आमचा? वा समोर समोर. कोण होय रे तो? रे समोर समोर होय म्हणून राहिला? कोण होय तो? समोर समोर व्हा म्हणून राहिला, कोण होय तो? अरे हा होय मागचा. समोर समोर वा म्हणून राहिला. सांगायला समजावून सांगा तुमच्या भाषेत. आता तुम्हाला आखरी वॉर्निंग. आणि आता जर तुम्ही काही असं काही केलं तर तुम्हाला आम्ही या बैलगाड्या शर्यतमध्ये नोंदणी करू देणार नाही व तुम्हाला शर्यतीत भागी घेऊ देणार नाही. हा, सांगून राहिलो तुम्हाला. हे दुसरी आणि आखरीची वॉर्निंग तुम्हाला. चुपचाप राहा ना, कायले बाबा जास्तीचे कामं करू राहिले. चुपचाप राहा ना जराशे. का पाटील, तुम्ही कसे काय म्हटलं? तुम्ही कसे काय आले या लाईनीत? अरे मले माहित असतं तर राजा, मी आता हेल्याच्या टक्कर मध्ये भाग घेत होतो. आपल्या हेला बी आहे ना जोरदार. पण ते नंतर माहित झालं मला का दोघाचीच होती म्हणून. मी म्हटलं एखाद्या येणंच भरवली का, जशी आता ह्या तिघाईनं भरवली. हा, संस्थानं भरवली का म्हटलं. आहे ना बैल जोडी आहे ना तुमच्याशी. 2 जोडे आहे ना. घ्यायलाच पाहिजे कास्तकार आहे ना भाग अशा ह्याच्यात. म्हणूनच घेतला मी भाग. मी म्हटलं चला घरीच थाय बैल, त्या दिवशी सुट्टी आहे, म्हटलं चला एक दिवस मजा करा. पुरं गाव इकडे राहते ना, आपण काय करता तिकडे. सांगा नाव सांगा, पत्ता सांगा. रामा विचकटे, कास्तकार गल्ली नंबर 2, गाव सातबारा. चला समोर चला. सांगा नाव सांगा आणि पत्ता सांगा. मन्या सुर्वे, कास्तकार गल्ली नंबर 1. चला नेक्स्ट. अरे आले का तात्या? आम्ही तात्याला सांगायला आलो होतो का लवकर नोंदणी करून घ्या म्हणून. बम मोठा बॅनर लागला चौकात तर. चौकात बॅनर किती मोठा लागला आहे, लय गर्दी आहे म्हटलं पाहिले ते. अरे तात्याला तर आम्ही वक्ताच सांगितलं नाही झालं होतं का. त्याच्यात ते तिथे येऊन शॉर्टकट पाहू राहिले होते. ते तर म्हणे नोंदणीच नाही घेत म्हणे. मग 2-3 आबड आणली होती ना अंगावर. तात्या जितलो पाहिजे आपण. हा, नाही तर मग म्हणसान हेला जसा जितला तसा शर्यत बी जितलो पाहिजे. कोण होच्या माया बिन? अरे थांब ना राजा शाहरुख, या पहिले फॉर्म तर भरू दे. फॉर्म भरल्यावर भाऊ काय आहे ते. किती कॉम्पिटिशन आहे तर भया ना. ते का दोघात नाही तिघात नाही आहे काय? सांगा नाव सांगा तुमचं पूर्ण आणि पत्ता सांगा. शंकर तिरमारे, कास्तकार गल्ली नंबर 3. चला नेक्स्ट. का हो, सोन्यान चेत्याने दिसू राहिले? कुठे गेले दोघे जण? तात्याच्या तुरी घेऊन गायब. हा, चांगल्या 5-6 किलो आणल्या त्यानं खिशातनी आणि बस खात खात गेले. तात्याला त्यानंच निरोप दिला. लय पिक्चर आहे ते मोठी, मग सांगीन एखादा. मार खाता खाता वाचले पयाले ते. अच्छा हाव काय म्हणणं दिसून नाही राहिले. म्हटलं एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि नाही अशी तर होऊच नाही शकत गोष्ट. नाव सांगा, पत्ता सांगा पटकन. दिगंबर तेलकाळे, पत्ता सांगा. कास्तकार गल्ली नंबर 2. चला नेक्स्ट. तात्या लेले, कास्तकार चौक. आरामानं सांगा. पहिले तुमचं नाव सांगा काय आहे आणि मग पत्ता सांगा. तात्या लेले हे माझे नाव होय. पत्ता. कास्तकार चौक. चला नेक्स्ट. पहिले नाव सांगा आणि मग पत्ता सांगा. बंड्या पाटील नाव आहे आणि पत्ता आहे कास्तकार चौक. चला ठीक आहे. काय होता ते बैलबंडीत हे देऊ राहिले का आपली वाली आणा लागते? विचारून घ्या ना हात. मग कायले फजिती पाहिजे आपली, विचारून घ्या. का हो देशमुख साहेब? बोला आता काय आहे? बैलगाडी तुमची देसान का आम्हाला स्वतः आणा लागेल आमची वाली? बैलगाडी बैल तुमचे, बाकी मॅनेजमेंट आणि बक्षीस हे आम्ही देईन. ठीक आहे.
चांगले आहे ना, हलकीवाली आहे मस्त बा अशी बैलबंडी, तेच वाली घुसत होतो त्याले. चांगले भरभर पाहिजे ना आपले बैल, भारीवाले कायले बनवतो. चला बैल बंडीले कलर मारावं म्हटलं पाटील जरासा. हा आणि जरा बैलाले सजाव, जरा चांगले दिसले पाहिजे ना. म्हणे बाई केली ना नोंदणी. अरे पुरा दिवस चालला गेला तिथं, काय त्या मायाबीन गर्दी हो का काय होय, किती जण होते भरणारे, लय जण होते बा. कोण कोण आहे मग आपल्या गावातलं बैलगाडा शर्यतीत? आपल्या गावातलं देवानंद, रामा, शंकर, दिगंबर, तात्या, बंड्या. बापरे 7 जण आहे मग. मला वाटलं दोघं तिघं आहे. लय जण आहे मग यावेळेस तर. यावेळेस लय खतरनाक काम होणार आहे. मजा येईन पण नाही म्हणे डॉन, मजा येईन म्हटलं ह्या वेळेस. मजा चांगलीच मजा आहे. मजा म्हणजे काय विचारतो तू राजा? आपली बैल जोडी आहे ना टक्करची, बस झालं मग. आपल्याला काय करावं लागते, चांगली मजा होता फक्त. हा खिलाई बिलाई चांगली द्या म्हटलं जराशी, टक्करची झाली पाहिजे, नाही तर बस झालं मग काम. बस जसं आपलं हेला हारलाय, मार चांगला आहे, अटपत नाही, 10 जण आले ना आपलाच विनर आहे. आणि बस काही कामाची गोष्ट नाही ठेवली. नाही रे बा, आपण काही कोणाची गॅरंटी नाही घेत आता. बस झालं, विश्वास तुटला माझ्या तेव्हापासून. बस आपल्याला घ्यायचा आहे बा, घ्यायचा आहे. जितलो तर जितलो, हारलो तर हारलो. जास्त डोकसमारी नाही करत मी त्याच्या मागं. अरे म्हणे अशा कामं नको करू, शर्यत लागली आमची. आता कोण म्हटलं तुम्हाला शर्यत लावा, मला तर विचारायचं होतं. अरे तूच तर म्हणे बाबा काल टॉप लेवलची आहे म्हणे आपली बैल जोडी, आणि आता भरवलं काय फालतू. माझ्या डोकं नको खराब करू, तेवढी जितून देतो आम्हाला. काही असो तिकडे ते पळी होतो त्याला, आम्हाला नको सांगू. तुमचं काय आहे ते म्हणलं का म्हणू दे, मला विचारून केलं का तुम्ही हे सगळं? विचारायचं काय आहे, तू एवढ्या गॅरंटीनं म्हणून राहिला तर म्हणून आम्ही शर्यत लावली सोन्यांच्या त्यासोबत. हारलो तर बस झालं मग का. 20,000 रुपयाची लावली तिघं मिळून. मग बरं पाहू ना दिवस गेले काय, पाहू ना काय होते. तर कसं आहे मैदानात कोणी कोणाचं सांगता नाही येत, ज्याची गॅरंटी नाही घेत तोच जितते. अरे हटा ना रे, मागं हटा ना, मला काहीच नाही दिसू राहिलं ना. काय का दोघांच्या दोघं समोर आले. हटा रे मागं दोघं. आता याच्यात काय पाच उगता आहे, तात्या कलर मारवाले बंडीले, काय आले का तू बी? तू होय मग मागं, तुला नाही पाहायचं आहे तर मला पाहू दे कसं मारते तर. पाहू दे रे बा, मोहनले पाहू दे. ये होय समोर बस. रे मारता का रे मोहन, कलर मारता काय? तुम्हीच मारा आणि चांगली दिसा, मला नका सांगू. कपडे भरते ना मार, तुम्हीच मारा. काय होता ते कॉम्पिटिशन त्याला मोठी आहे म्हणते, 7 जण आहे म्हणते त्याच्यात तर शर्यतीत, आणि त्याच्यातले तर 2-3 चांगले खतरनाकवाले आहे म्हणते. काय आहे हे, खरं आहे का खोटं आहे? असं द्या ना मग. भेल्यानं चालन का तुम्ही सांगा दिलीपराव, भेल्यानं चालन काय? तर पैसे लागू राहिले का काय लागू राहिले? हा आता ते 2 लाखाची जोडी घेतली आपण, तर जरा आजमावून तर पाहू किती तीर मारते ना ते. अशी तर भरलेली बंडी भल्ली वळते, भल्ली वय 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 करते. आता पाहू ना काय होते तर. काय होता त्या पाटीलचं नाही समजलं, पाटीलनं कसा काय भाग घेतला? हा अरे पाटीलचं तर स्वप्न होतं म्हणते, हे बैलगाडा शर्यत खेळाची स्वप्न होतं म्हणते. गाणं नाही का रे त्याच्याहून, पाटलाचा बैलगाडा, म्हणून त्याला जोत चढला असं. बक्षीस चांगलं ठेवलं ना त्यानं, थार गाडी नाही काय, म्हणून त्याला जण आले. आणि प्रवेश निशुल्क काय विचारता मग, कोणी घ्या. जर प्रवेशचे पैसे असले असते हा तर मग नसते घेतले एवढे जणांना भाग. नाही मग नसती चालली एवढी ताकद, मग एवढ्या जणांना नसतं घेतलं. कारण कसं आहे, 10,000 रुपये बी म्हटलं असतं किंवा 5,000 रुपये म्हटलं असतं, तर मग त्याच्यातले अर्धे तसेच पाणी झाले असते. सोन्यांचे त्याने दिसू राहिले कुठं गेले तर. हा लय वेळचे काय पाहिजे, काल बी नाही दिसले, आज बी नाही दिसले, कुठं गेले कुठं? त्याचं नाव नको काढू माझ्यापाशी. त्यानं चांगला मला 5-6 किलोचा झाम्या देऊन दिला तुरीच्या शेंगा चोरून. मला मस्त सोन्यानं गोष्टीत बैलवलं, आणि चेत्यानं मस्त हात सपा गेले तुरीवर. वसंतराव हो वाडीत सोकारी तुमचे, मग कसे का चोरून येऊ शकते? अरे त्याचं नशीब एवढं जोरावर आहे का वसंतराव फवारा मारू राहिले होते. मी त्याच्यापासून फवारा मारून घेऊन आलो होतो इकडे गांजरी गवतावर. मार वाढलं होतं ते. काय सांगता राजा, इकडे सोन्या मला सांगू राहिला का अशी अशी गोष्ट आहे म्हणून शर्यतीची, आजच नोंदणी आहे, लवकर चला लागते. आणि म्हणे चेत्या म्हणे बात येतो म्हणे बसंड जाऊन पाहतो तर काय राजा. जेव्हा इथं आलो तेव्हा मोहननं सांगितलं तुरीच्या शेंगा आणल्या का म्हणे. खाली पाहिलं तर राजा ह्या पडल्या होत्या. मी तुरीच्या शेंगा नाही खाऊ राहिलो आधी. हा सोन्यांच्या त्या युराला मस्त भाजीला निवराला, पोपट करायला निवराला. सापडू दे बघता आता, झोडपतो चांगलं धरून त्याले. मी तात्याले फोन करून सांगू राहिलो होतो अरे शर्यतीची नोंदणी लवकरात लवकर करायला लागते म्हणून. मला म्हणे फोन नका लावू, आम्ही वावरात जाऊन सांगतो म्हणे, आम्हाला अधिक बी काम आहे म्हणे वसंतराव सोबत. आणि असे कामं करून आले ते हसू राहिले होते. मला लक्षात आलं, पण मला समजलं नाही का अशी अशी गोष्ट आहे. मी जर तात्याला फोन केला असता तर मग ते जमून गेलं असतं काम, आपलं हे बेंगून गेलं असतं त्याचं काम, असं झालं असतं ना. म्हणून जाऊ द्या ना, काय मारत बसता त्याले, सोडून द्या. हे असं बोलू बोलू वाया गेले ते. हा हे असं बोलू बोलू आपण अशी ढील देतो ना, त्यानंच वाया गेले ते. म्हणून तर होय जास्त अंगावर आल्यासारखे करते. तुम्हाला म्हटलं जास्त तोंडी नका लावून घेऊ त्याले. तात्या सोन्यांचे ते युराले हो, गाडी घेऊन इकडे येऊ राहिले. एक काम करतो मोहन, फक्त पकडतो. हा दोघांपैकी एक बी हाती लागला ना दुसरा बरोबर येते, फक्त पकडतो त्याले. बरं बरं असं म्हणता ना, ठीक आहे. सल्ल्यान शाहरुख आहे, तुम्ही समोर होऊन जा, मला मदत उद्या बरोबर पकडतो मी त्याले. हा चालू द्या, आपल्या गोष्टी चालू द्या, त्याला शक नाही केला पाहिजे. हा तर काय मग काय म्हटलं आता, 2 लाखाची जोडी आहे तुमची. काय नाव काय म्हटलं त्या 2 लाखाच्या जोडीचं? अरे एकाचं नाव आहे नंदू आणि एकाचं नाव आहे काल्या. आम्हाला विचारा ना, आम्हाला सगळंच माहित आहे ना. पकड रे मोहन, पकड रे. अरे बापरे, हातावून नेलं रे ना चक्का. अरे बापरे, अंगारू राहिली रे.
अरे तात्या तुम्ही त्याच्या मागे लागताच कायले त्याला काय ते पोट्टे त्याला पहिलेच भनक होती का पकडणार आहे म्हणून तुम्ही बाबर कसे पळाले त्याने विचार तरी केला काय नेली तुमच्या हाताहून जायच्या मायावीन आता हड्डी फड्डी तुटली असती तुमच्या बोटाची म्हणजे झालं का नाही काय लेका मोहन्या साधं पकडणं नाही होत त्या ऐकून त्या दोघाईले काय कामाची गोष्ट आहे रे अरे मी आता पकडलंच होतं सुटले ना ते हातातून मला काय माहित आता तात्या सोन्यावर चेतक पकडणं मुमकिन नाही नामुमकिन आहे आता जर हातात सापडले तर एवढा झोडपतो तुम्हाला एवढा झोडपतो हा तुरीच्या शेंगाचा झोडपतो आणि मग हातावून गाडी नेली त्याचा झोडपतो तात्या जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो तो ईश्वर समजले ना हा तो ईश्वरानं तुम्हाला फळ दिलं आमच्या दोघांना पकडू राहिले होते मारू राहिले होते ना तुम्ही त्या ईश्वरानं तुम्हाला फळ दिलं आता घ्या हो काय आणि तुम्ही मा वावरात चोरी केली त्याचं फळ नाही दिलं का ईश्वरानं तुम्हाला ते ईश्वरानं सांगितलं होतं आम्हाला म्हणून आम्ही आलतो तुरीच्या शेंगा चोराले माणुसकीनं जर वावरात आल्यावर 100 रुपये दिले असते तर तुरीच्या शेंगा नसत्या चोरल्या आम्ही काय गरज होती आम्हाला चोराची पण आम्हाला माहित होतं ना का जर तूप चांगल्या बोटानं नसन निघून राहिलं तर खराब बोटानं काढा म्हणून चांगल्या बोटाने नाही होय सारख्या बोटाने नाही निघालं तर तेवढं बोट करून काढा म्हणून माहिती कुकड्यात आपलं आणि तूही मोहनदा तात्यासोबत भिडला नाही तात्यासोबत युती बनवली ठीक आहे जाशीन कुठं येशीनच तावडीत आम्ही त्या शुभचिंतक म्हणून आलो होतो त्या लग्नाची गोष्ट काढायची होती आम्हाला काय नामदेवराव पा किती बदमासाचे पोट्टे बिनकामा दिला आता मोहनले शिलकावून तात्याविषयी आता तात्याचे आणि मोहनचेच भांडणं होते तात्या इकडे बा जराशे बाई इकडे बा बाईंगा मजा सोन्या आता येते मजा हा आपल्याशी पंगा नाही आता दोघांचे भांडणं लागते आता येते मजा माया लग्नाचं कसं म्हटलं हा माया इकडे वय वाढत चालले मावयाच्या आईले 2 लेकरं आहे ते मला काका काका म्हणून राहिले काही दिवसांना आप्पा म्हणून माया लग्नाचं कसं म्हटलं पाहतो ना रे पाहतो ना पाहूनच राहिलो राजा पाहूनच राहिलो त्यासाठी पोरगी आता ते म्हणून राहिले सरकारी नोकरीवाले पाहिजे त्या लेवलचीच पाहा लागेल ना खोटं वाटत असेल तर विचार नामदेव रावले पाहून नाही राहिलो काय तर जिथं तिथं फोन करून पाहू राहिलो म्हटलं यशा तात्या आता माझ्याकडे दिलं ढकलून ते मोहनले काय आहे म्हटलं काय समजून नाही राहिलं तुमचं आलं अरे मला काय इथं तुम्ही पेरायला ठेवलं काय हा लग्न गिग्न करून देता का नाही करून देत मला तुमच्यासोबत राहून माझी जिंदगी झण झाली पुरी ओसूड जाय हो शिलकावून दिलं नाही मोहनले शिलकावून दिलं म्हटलं लग्नाची गोष्ट काढून बरं ठीक आहे ना सापळा रे फक्त हातात सापळा तुम्ही एकदा काय हसुराला काय एखादा राक्षसासारखा हा थांब ना तू हातात सापळ त्याली पुरी 32 पाडतो मग करतो की कुठून करतात तात्या गलत आदमी से पंगा लिया तुमने अब इसका भुगतान भुगतना पड़ेगा हाँ सोन्यान चेत्या म्हटलं म्हणते आम्हाले झुकेंगा नाही साला हाती तर सापडू द्या इकडं झुकू तर झोडपतो तुम्हाला नाही झोडपन तर मग म्हणजे निंबाच्या काळीनं झोडपतो मोहन झाले आमच्या खिलाफ भडकवलं नाही मोहन झाले अरे आम्हाला सगळे धागे दोरे आमच्यापाशी आहे म्हटलं पहिलेच गाठ मारून ठेवली आहे गाठ सोडली का तो ब्रह्मास्त्र बरोबर येते तुमच्यावर काही लोड नका घेऊ तुम्ही घ्या झेला आता त्या मोहन झाले झेला पहिले तुम्ही माले सांगा पहिले देता का नाही देत माझं लग्न जुळून 2 महिन्यात माझं लग्न जुळलं पाहिजे हो तात्या तुमच्यासोबत बोलवलं मी तिकडे काय पाहू राहिले अरे देतो ना पायनच चालू आहे ना गॅरंटी काय 2 महिन्यात झालंच पाहिजे काही करून साखरपुडा झालाच पाहिजे मला अरे यार गॅरंटी कशी घेणार आहे काही लेखा आपली गॅरंटी घेणार आहे का अरे मोहनदा त्याची इच्छा आहे का त्याला लग्न झालंच नाही पाहिजे ना त्याची इच्छा आहे अशी त्याली जे प्रॉपर्टी आहे ना ती यायला याच्या नावा करून घ्यायची आहे मग हे पहा तात्या मी आता तुमच्याच बंडीच्या झोजा दोरा काढतो आणि मी घेतो आता फाशी आणि त्या सुसाईड नोट मध्ये नामदेवराव दिलीप भाऊ आणि तुमचं आणि तुमच्या दोघांना देतो रे सल्यान शाहरुख आहे आणि अरविंद राव देतो ढकलून त्याच्यात नाव जा भोकात तिकडे अरे बा असं नको करू अरे आमच्या दोघांचं काय नाव टाकशील रे तू हा आमच्या दोघांचं काय टाकशील म्हटलं त्याचं ते पाच बसा तुमचं काम आहे म्हटलं मला पोरगी पाहून द्यायचं मग तुमचं झालं म्हणून झालं काय तुमचं बरोबर आहे झांगड गुत्ता माया कसं अरे नाही असं किती काही नको करू बाबा काही नाव नको टाकू आमचं पाहून राहिलो चालू आहे सर्चिंग मध्ये चालू आहे तू चालू आहे जरा टापलीस मध्ये होऊन जाते काय फक्त साखरपुडाच करायचा आहे तुले बस होऊन जाते माझा दिमाग काय खराब करू राहिला फालतूचे साखरपुडाच करायचा आहे का मला साखरपुडाच करायचा आहे का म्हटलं फालतू माझ्या तोंड खराब करू राहिले आता माझ्या डोकं नका खराब करू नाही तर मी आताच जाईन घरी आणि आताच जीवाचं बरं वाईट करून घेईन तुमचं नाव टाकून देईन सगळ्याचं साखरपुडा या 2 महिन्यात झाला पाहिजे आणि तिथून 2 महिन्यानं माझं लग्न झालं पाहिजे पहिले सांगू राहिलो मी अरे आता तू साखरपुडा म्हणे आता लग्नावर गेला का काम राजा फिटवता काय येईल का अरे तात्या म्या काय म्हटलं त्याले म्या म्हटलं मस्त आता इथं बैलगाडा शर्यत होती आणि निशुल्कच होती हा तर म्हटलं बैलगाडा शर्यतीतून भाग घ्यायला पाहिजे होता तिथं कधी सगळेच गाववाले येते बाहेर गावचे येते तर मग विचारतच होते कोण होय बा पोरगा एखादीची पोरगी तरी दाखवलीच असती ना येले एखाद्या पोरीसोबत लग्न होऊन जात होतं याचं आता किती पाहुणे येते दूरचे चांगले रगड येते याले म्हटलं चांगलं मस्त सोनं गिनं घाल म्हटलं जरा गयात चला टापटीप राय म्हटलं हे बनेल नको घालू जमून जाते म्हटलं त्याला जुगाड काय बरोबर नाही बोललो का मी सांगा बरं त्याला बरोबर तर बोलले रे म्हणे दिलीप भाऊ. काय काय मस्त गोल्डन चान्स सोडला त्यात हा सुनेरा मोका होता तुले सांग आता मी काय म्हणतो माझ्या जागी तू चालला जाय मी म्हणे माहिती तब्येत खराब आहे काय म्हणतो सांग घे माई बैल बंडी जरा
घे टका टकानं चालू जरा. तात्या माहिती चालली तळपायातली मस्त का आता जर जास्त डोकं गरम करसान तर ह्या झाडाला घेऊन घेईन मी लटकून जाईन आणि तुमचं सगळ्याचं नाव टाकीन आणि सगळ्यात वरतं त्याला नाव टाकीन. तात्या विचार करतो. आणि का रे मोने आमचं सगळ्याचं नाव टाकशील आणि ह्या दोघांचं सोन्याचं आणि चेत्याचं त्याचंही टाकतो ना सगळ्याचं. जेवढा आपला ग्रुप आहे त्याचं सगळ्याचं नाव टाकतो. चालते म्हटलं मोहनदा आम्हाला चालते आमचं नाव आलं तर सुसाईड नोट मध्ये ते आले बिंदास तू फाशी घेऊन लटकून जाय पण सगळ्यात वरतं तात्याचं नाव टाकजो फक्त एवढी कृपा करतो आमच्यावर. जर तात्याचं नाव टाकत असेल तर आमच्या दोघांचं नाव टाकून दे. पाहून घ्या रे सल्यान शाहरुख घ्या तुम्ही म्हणता त्याला सोडून द्या पा तुम्हीच पा. आता तुम्हीच तर चिमोटा घेतला पहिले त्याले तुम्हीच तर म्हणे का त्याचं नाव नाही टाकत काय मग आता ते बोलले म्हणून काय झालं. पोरगी म्हटलं अपंग आहे का सांग चालते का तुले हातान पाय एक साईडचा हात आणि एका साईडचा पाय तुटलेला आहे चालते का सांग आत्ताच देतो. आणि लागीस तर काय आहे तर 1 एकर वाडी बी आहे तिच्या नावानं हुंडा देतो म्हणते सांग. तुमच्या पोराला द्या ना करून दे. तुमच्या पोराला द्या म्हटलं करून. लहान शाळेने आहे तात्या तुम्ही अपंग आहे म्हणून राहिले मले आणि सारखी सुधी नाही पाहू राहिले. एवढी मोठी गोष्ट आहे तुमची वाली एवढे जण ओळखते तुम्हाला. एखादी पाहा ना तुमच्या नात्यातली. बरं नामदेवराव दिलीप भाऊ 2 महिन्यात आपल्याला करणं आहे म्हटलं अंगावरचं काम आहे. मजा घेऊन राहिले का तात्या मजा घेऊन राहिले का म्हटलं. फालतू माझ्या डोकं नका खराब करू. पण हे जे दिलीप भाऊ म्हटलं ना हे तुला ऐकायला पाहिजे का. मस्त होऊन जात होतं का बैलगाड्या शर्यत मध्ये लय दूरचे पाहुणे येते ना विचारत तर होते कुठचा होय काय होय मागं पुढे विचार करत होते देऊन देत होते. आणि काय सांगतं त्या नशिबानं तू जितला घेतला असता तर बैलगाडी शर्यत आता नाही आहे त्यापाशी बैलगाडी आणि बैल तर घे आपली वाली घे मी नाही केलं जा. ते तुमचे बैल आणि तुम्हीच पाप बसाते मला काय या गोष्टी सांगू नका. माया या 2 महिन्यात झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. हे 2 महिने म्हटलं फक्त तुम्हाला ह्या 2 महिन्यात माझा साखरपुडा झाला पाहिजे. आठवण ठेवता. कुठं चालला कुठं तू. चाललो मी घरी आता 2 महिन्यानंतर भेटू आपण. अरे नाही रे इथं बैलगाडा शर्यत आहे पाहिले जो मॅट तोंडाच्या पाहिन मला याचा आहे का नाही याचा आहे तर पण माय हे साखरपुडा झाला पाहिजे 2 महिन्यात. नाही तर मग तुमच्याच बंडीची झूची दोरी सोडून समजले ना खतम. तुमच्या दोघांच्या होय म्हटलं हे शिलकून दिले काही घेणं नाही देणं नाही. बरं ठीक आहे हातात सापडजा मग सांगतो तुम्हाला. नामदेवराव 2 महिन्यात त्याचं उरकून द्या लागन बाबा साखरपुडा उरकून द्या लागन पहा लागन आपल्याला घ्या लागन जरा ताळमेल घ्या लागन म्हटलं त्याच्याशिवाय जमन नाही. जा लागन जरा 2-3 गावातनी नातेवाईकाला फोन लावा लागन. हा नाही तर बस सुसाईड करून टाकन तो आणि आपलं नाव लिहून टाकन आपल्याला फसून टाकन तो जाता जाता. काय तात्या तुम्हाला समजायला पाहिजे किती वर्ष उराली आता 30 वर्षाचा होते तो जवळ बरोबर आहे ना त्याचं बी. त्याच्या वयातले सगळे जण 2-2 लेकराचे बाप झाले आणि त्याचं तुम्ही काम नाही करून देऊ राहिले काय कामाची वळगी तुमची. आम्ही जर तुमच्या भरोश्यावर बसलो असतो तर बस बरं झालं आमचं प्रेम प्रसंग आहे झालं असतं आम्हाला ठेवलं असतं तसंच पेराले. नाही तुमचं तर झालं असतं रे तुम्हाला पोरीनं पसंत केलं असतं पण तो पान राजा बनेलीवरच घुमते ना बनेलीवरच घुमते आणि काय कसं दिसते बी तो काय पांडा. तात्या मोहनदा मागत आहे म्हटलं. अरे मोहन तुले कुठं आहे रे भोसूडच्या थांबा तुम्ही थांबा सोन्या पय चल काल्या चल रे नंद्या चल चला बडा जरा सगळे जण पोचले असेल तिथं आपला भल्ला आरामानं चालू आहे चला बडा. अरे बापरे सूर्यकांत भाऊचा माहोल दिसू राहिला फटू भल्ला टाकला अल्लू अर्जुन सारखा. चला चांगला आहे चाल द्या. बापरे गर्दी तर भक्कम दिसू राहिली सगळ्याच्याच बैलबंडे आल्या वाटते माहिती याची आहे. चला तात्या जिथे कुठे असतील लवकर आपली बैलबंडी घेऊन लवकर या इथं टाइमपास नका करू गेटापासून काय पाहू राहिले या टकमक पाहू राहिले तिथून या अंदर या. येऊन राहिलो